अत्याचार झालेले आहेत त्या अत्याचाराचा निषेध म्हणून आज या ठिकाणी काळे झेंडे आणि मास्क लावून हा मोर्चा आम्ही इथं काढलेला आहे। आपण बघतो की देशामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत। महिला सुरक्षित असतील तरच कुठच्या गोष्टी होणार आहेत, कारण महिलांवरती घडणारे अत्याचार जर बंद झाले नाही तर मग देश कसा सुरक्षित होईल। आणि आज आपण म्हणतो की बेटी पढाओ बेटी बचाओ, याचा अर्थ काय? जर महिलांना सुरक्षा नसेल तर मग विनाकारण बेटी बचाओ बेटी पढाओ करून उपयोग काय त्याचा? आज ज्या नराधमाने त्या 3-4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले आहे त्या आमच्या तालुक्याच्या रोहा तालुक्याच्या वतीने आमची मागणी आहे की त्या नराधमांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे। आणि त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आज निषेध करतो, सरकारला विनंती करतो की त्या नराधमाला तुम्ही फाशी द्या आणि फाशी दिल्यानंतर खरंच न्यायाच्या त्या मुलीवर अत्याचार घडले आहे त्या मुलीला खरा न्याय भेटेल। म्हणून आम्ही सर्व या शिवसैनिक आणि महाविकास आघाडी या ठिकाणी जमून आम्ही या गोष्टीचा आज या ठिकाणी निषेध करतो आणि त्या नराधम फाशी ही झालीच पाहिजे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।